राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा, सदैव न्याय हक्कासाठी आपलं सोबत. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे, तुम्हा शतायुष्य लाभावे, तुम्हा शतायुष्य लाभावे, हीच आमुच्या मनी इच्छा, जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काय देऊ तुम्ही उमजले ना मजला काही, निरंतर प्रेम मायाही, राहू द्या आपुल्या ठाई, सुखाचे क्षण बरसावे, दुःखाचे निरसन व्हावे, सुखाचे क्षण बरसावे, दुःखाचे निरसन व्हावे, तुम्हा शतायुष्य लाभावे, हीच आमुच्या मनी इच्छा, जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे, तुम्हा शतायुष्य लाभावे, हीच आमुच्या मनी इच्छा, जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. आपण आहोत आदई या ठिकाणी संतोष मारुती पाटील यांच्या निवासस्थानी. आज त्यांचा वाढदिवस 52 वर्ष पूर्ण होऊन 53 वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. त्यांचा वाढदिवस आणि आदईमधील अखंड हरिनाम सप्त्याचं 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आदईमध्ये संपन्न झाली. त्या ठिकाणी कीर्तनकर महाराजांनी जसं कीर्तनातून प्रबोधन रूपी गोडवा दिला, त्याच पद्धतीनं संतोष पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जी पंगत होती, ज्या आदईकरांनी पंक्तीचं आयोजन केलं होतं, त्या पंक्तीमध्ये बुंदीरूपी गोडवा त्यांच्या वतीनं बुंदीचं एक प्रसाद रूपी या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. आणि व्यक्तिमत्व जर बघितलं तर अतिशय समाधानी आनंदमय कुटुंब आणि कर्तृत्वान आपलं काम करत करत, परमार्थ करत करत आनंदमय जीवन त्यांचं असतं. कोकण दिंडीचे विनेकरी राजेश पाटील असतील, युवा कीर्तनकार शुभम महाराज यांची उपस्थिती लाभली. आणि हा वाढदिवस कमी संख्येमध्ये पण आनंदमय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या वाढदिवशी आपण काय सांगाल? आजच्या वाढदिवसाचा योगायोग म्हणावा लागेल की एवढं मोठं योगायोग येईल असं मला माहिती नव्हतं. पण या आदईमध्ये असणाऱ्या हरिनाम सप्ताहामध्ये तिथे बोलून जो माझा काही थोडाफार सत्कार वगैरे केला आणि मला तो सत्कार स्वीकारण्याचा आणि त्यांची सेवा करण्याचा मला जो लाभ मिळाला
त्याबद्दल मी आदई गावकऱ्यांचे आणि माझ्या परिवाराचे आणि माझ्या मित्रमंडळीचे सर्वांचं मी आभारी आहे. आपण या ठिकाणी त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे का आदयकरांनी त्यांनी दिलेल्या गोडवारूपी प्रसादामुळे त्यांचा महाराजांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार झाला, परंतु तो सत्कार त्यांच्या कृतीमुळे असून त्यांचा भक्तिभावाचा एक त्यांनी योगदान आहे आणि जो योगदान देतो त्याचा सत्कार होणं हे क्रमप्राप्त असतं. आदयकरांनी ते त्यांचं कार्याचं एक मान सन्मान म्हणून त्यांचा सत्कार केलाय. आपण आता 52 वर्ष तुमचे वयाला पूर्ण झालेलं असून 53 वयात आपण पदार्पण केलेलं आहे. पुढील आयुष्य आपलं जसजसं पुढे जाईल वार्धक्य वाटचाल एक एक वर्ष पुढे जाणार आहे आणि आजचं तुमचं समाधानाचं जीवन पुढे कशी वाटचाल असेल? पुढची जी वाटचाल आहे ती मी काय सांगू शकत नाही, पण समर्थ कृपेने आणि परमेश्वराच्या कृपेने ती योग्य जावी, चांगली जावी आणि मला शक्यतो समाजसेवा करण्याची खूप इच्छा आहे. तर ती माझी इच्छा समर्थाने आणि परमेश्वराने पूर्ण करावी ही माझी इच्छा आहे. आपण पाहिलं का आपण ठरवू शकत नाही आपलं जीवन, परंतु ईश्वर कृपेने आणि आपल्या कर्तृत्वाने कर्माने त्याचा आनंद आपण नक्की जीवनाचा घेऊ शकतो आणि त्याला ईश्वराची साथ हवी आणि आपली कर्म या दोन्हींचा ताळमेळ जर असेल तर नक्की त्यांचं भावी आयुष्य आनंदमय असेल. आणि त्यांनी इच्छा बोलून दाखवलेली की समाज कार्यासाठी माझं पुढचं आयुष्यही त्या पद्धतीनं असावं. आजचा हा 53 वर्षाच्या पदार्पणामध्ये आपण असा काही वाढदिवशी संकल्प केलेला आहे का जेणेकरून जो समाजाला प्रबोधन देणार असेल अशा प्रकारचं काही तुमचं नियोजन? समाज प्रधारण म्हणजे मला असं वाटतं की माझ्या हातातून जे काही कार्य चांगलं व्हावं ही माझी इच्छा आहे. सर्वांचं चांगलं व्हावं आणि मला ती संधी मिळावी करण्याचं, सर्वांची चांगली सेवा करण्याची संधी मिळावी की आणि गोरगरीब ह्या लोकांची तर मला असं कधी कधी वाटतं की काहीतरी करावं, पण समर्थाने आणि परमेश्वराने जर ताकद दिली खरोखरच मी ती करण्याचा प्रयत्न करेन आणि करेनच. फक्त त्यांच्या हातून ही वाटचाल गरिबांसाठीची सामाजिक कार्याची त्यांची कार्यासाठी आपण आदर्श भारत माझाच्या वतीनं आणि प्रेक्षकाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊया. आणि त्यांचा सोनार गुरुजीने या ठिकाणी वाढदिवसाला आपला वेळ दिला आणि ह्या वार्धक्यात त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. काय सांगाल? नाही, खरोखर त्या काकांचं मला थोडासा हे वाटतंय ह्या वयामध्ये ते इथे आले आणि माझ्यासाठी थोडंफार त्यांनी काय गीत वगैरे गायलं, खरोखर त्यांचा मी आभारी आहे. आणि या वयामध्ये खूप काही त्यांनी एवढी तरुण पिढी घडवलेली आहे शिक्षक असताना. कारण शिक्षक जे असतात ते खरोखरच समाजकार्य आणि मुलांचं करिअर घडवून देतात आणि खरोखरच यांच्या या करिअरला आणि यांच्या समाजसेवेला मी त्यांच्यासाठी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. अशी समाजामध्ये आदर्श व्यक्ती असतात आणि अशा आदर्श व्यक्तिमत्वांमुळे तुम्ही जसं सामाजिक कार्याची आवड जोपासत आहात तसंच गुरुजींनी अनेक मुलं घडवलेली आहेत आणि अशाच गुणवंत व्यक्तींच्या माध्यमातून आपला आदर्श भारत पुढेही तुमच्या ह्या गुणवंतांच्या माध्यमातून पुढे जात राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. की खरोखरच मला गावची जास्त ओढ आहे मला, पण समर्थ कृपेने आणि जर मला यश दिलं चांगलं तर मी पुढे काहीतरी लोकांसाठी किंवा गरीब लोकांसाठी की काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे. पण मला त्यासाठी थोडाफार तरी पाठिंबा पण पाहिजे सर्वांचा, कारण पाठिंब्याशिवाय तर एवढं मोठं कार्य होत नाहीये. आणि खरोखरच माझं जर आयुष्य पुढे जर असं लाईफमध्ये माझ्या जर चांगलं गेलं तर खरोखरच मी ते करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही येऊन जो हा माझा वाढदिवस साजरा केला तर मी तुमचा सर्वांचा खूप 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 आभारी आहे. दादांनी या ठिकाणी उपस्थित जे धार्मिक क्षेत्रातील, सामाजिक कार्यातील, शिक्षक क्षेत्रातील जे लोक या ठिकाणी आले वाढदिवसाला त्यांचा सर्वांचा आभार मानले आणि सर्वांच्या वतीनं पुन्हाच्या त्यांना या वाढदिवसाच्या आणि भावी आयुष्यासाठी एक आनंदमय आणि समाधानकारक त्यांचं आयुष्य जावं आणि समर्थांची ईश्वराची कृपा त्यांच्या सदैव राहावं.